धाराशिव, भूमपरांडा आणि मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीनंतर शेतकरी हवालदिल झालेला आहे, प्रचंड नुकसान झालेलं आहे आणि यासाठी आता मुंबईतील लालबाग राजा गणेशोत्सव मंडळानं सुद्धा पुढाकार घेतलेला आहे, मदत जाहीर केलेली आहे। आपल्यासोबत सुधीर साळवी आहेत, मंडळाचे मानद सचिव आहे, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। कशा स्वरूपाची ही मदत असणार आहे आणि जे काही दृश्य तुम्ही पाहिलेलं आहे, लालबाग राजा या सगळ्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पुढाकार घेतो असं म्हणावं? लालबाग राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ हे नेहमीच सामाजिक कामामध्ये अग्रेसर राहिलेलं आहे। 2-3 दिवस सातत्याने या बातम्या ऐकतोय। मराठवाडा, धाराशिव, भूमपरांडा येथील अतिशय प्रलय म्हणजे महाप्रलय आलेला आहे आणि तिथल्या शेतकऱ्यांना अस्मानी संकटाला तोंड द्यावं लागतंय। लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने तातडीने 50 लाख रुपयाचा धनादेश मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये देण्याचा निर्णय घेतलेला आहे। नक्कीच ही मदत पोहोचवली जाईल या सगळ्या शेतकऱ्यांपर्यंत आणि तुम्ही स्वतः याबाबतची काळजी सुद्धा घेणार आहात? नक्कीच तातडीने हे 50 लाख रुपयाचा धनादेश माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे पोहोचवला जाईल आणि अनेक वर्ष आम्ही या सामाजिक कामामध्ये आहोत। आज शेतकऱ्यांवरती हे मोठं अस्मानी संकट आहे, यातनं तुर्तास बाहेर निघण्याकरता हा खारीचा वाटा आम्ही उचललेला आहे। नक्कीच एकीकडे राजकारणी पण जात आहेत, बरीचशी मदत त्यांच्याकडून पण जाहीर केली जात आहे, त्यांची वक्तव्य सुद्धा टीकेस पात्र ठरत आहेत। मात्र असं असताना यामध्ये लालबाग राजा मंडळानं घेतलेलं जे पाऊल आहे ते स्तुत्य उपक्रम आहे असं म्हणावं आणि इतरांना सुद्धा प्रेरणा देणारा ठरेल असं म्हणावं। नक्कीच आज ही वेळ वेगळी आहे, संवेदनशील वेळ आहे आणि महाराष्ट्रावरती आलेलं हे मोठं संकट आहे, त्यामुळे संपूर्ण मराठी माणसांनी एकत्र, महाराष्ट्रातील तमाम जनतेने एकत्र येण्याची ही वेळ आहे। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। तर आपण पाहतोय आपली भूमिका या ठिकाणी मांडलेली आहे आणि 50 लाखाचा जो धनादेश आहे तो मुख्यमंत्री सहायता निधीला आता देण्यात येणार आहे। कॅमेरा पर्सन प्रेम मात्रेसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।